मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 11 एप्रिल 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल द हिंदूला असतात ते आपण सखोलात डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण सखोलात डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरुवात करूया. 11 एप्रिल 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. पहिल्या एडिटोरियल पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. जर एडिटोरियल पेजवर जर आपण गेलो ना, तर पहिलंच आपल्याला एडिटोरियल जे पाहाव्यास मिळते ते इंडियाज रोल इन डिसऑर्डर्ड वर्ल्ड. म्हणजे वर्ल्डमध्ये जे काही डिसऑर्डर चालू आहे, म्हणजेच काय तर रशिया युक्रेन संघर्ष चालू आहे. त्याचबरोबर जर चायनाची जर पॉलिसी बघितली तर साऊथ चायना सी मधलं जे काही इंटरप्शन चायनाचं आहे, इलिगल हस्तक्षेप चायनाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची इलिगल घुसखोरी चायना करत असतोय. त्याचबरोबर त्यानंतर जगातली दुसरी बाजू बघितली तर अफगाणिस्तानमध्ये जो काही प्रकार घडला, शस्त्राच्या जोरावरती तालिबाननं सत्ता तिथं हस्तगत केलेली आपल्याला पाहावयास मिळाली. तो एक इन्सिडेंट बघितला आणि एकंदरीत सगळी सिच्युएशन कोविड-19च्या धर्तीवरती बघितली. त्याच्यामध्ये महासत्ता कंट्रीज ज्या होत्या, डेव्हलप्ड कंट्रीज ज्या होत्या आणि डेव्हलपिंग कंट्रीज ज्या होत्या, त्यांच्यामधला संघर्ष त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीशी रिलेटेड आपण बघितला WTO मध्ये. तर या सगळ्यांवरून आपल्याला पाहावयास मिळतं की जग जे एका रूलमध्ये चालायला पाहिजे तो रूल कुठंतरी डिसऑर्डर झालेले. म्हणजेच काय तर डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आणि डिक्टेटरशिप गव्हर्नमेंट यांच्यामध्ये एक दोन पार्टी, दोन ग्रुप निर्माण झालेले असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. आणि त्याच्यावरतीच आधारित हे पहिलं एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. दुसरं महत्त्वाचं हे जे एडिटोरियल आहे ते विशेष करून जी RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, त्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची पहिली मीटिंग या वर्षी झालेली आपल्याला पाहावयास मिळाली आणि त्याच्यामध्ये काय काय डिसिजन घेतले आणि इन्फ्लेशन आपण कशा पद्धतीनं कमी करू शकतो हे थोडंसं याच्यामध्ये डिस्कस करायचा प्रयत्न केला. तेवढे इम्पॉर्टंट नाहीये, पण थोडं जे इम्पॉर्टंट आहे ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यानंतर आपल्याला गेटिंग सिरियस अबाउट सपोर्टिंग द केअर इकॉनॉमी, हे विशेष करून अंगणवाडी सेविका असतील किंवा एकंदरीत ज्या महिला कर्मचारी आहेत केअर वर्कशी रिलेटेड. केअर म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये काम करणारी मोलकरीण असू द्या किंवा अंगणवाडी सेविका असू द्या किंवा लहान मुलांची काळजी घेण्यासाठी जे आपण आया नेमतो ती आया असू द्या, हे सगळे जे वर्क आहे ते केअर वर्कमध्ये येतं. किंवा याच्यामध्ये मग तुम्ही सिस्टरचं काम सुद्धा घेऊ शकता. हॉस्पिटलमध्ये सिस्टर असतात त्यांचं. मग त्यांच्या कामकाजाशी रिलेटेड इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा जो काय रिपोर्ट आहे, जो काय मत आहे, त्यांचे काय नियम आहेत ते इंडियामध्ये अप्लाय होतात की नाही होत आहेत, इंडिया त्याच्यावरती किती प्रगती करू शकला, हे सगळे याच्यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय. विशेष करून इंटरनॅशनल वुमन्स डे जो 8 मार्चला आपण साजरा करतो ना, त्याच्यावरती आधारित हे एडिटोरियल आलेलं आपल्याला खरं तर पाहावयास मिळते. त्यामुळे हे सुद्धा थोडं बहुत आपण जे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स याच्यामध्ये लेखिकेनं दिलेले आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर इकडे जे छोटंसं एडिटोरियल दिसतंय ते विशेष करून आता हिंदी ही कंपल्सरी लँग्वेज म्हणजे प्रथम लँग्वेज करण्याचं बोललं जातं ऑफिशियल लँग्वेज कमिटीद्वारे. अमित शहाद्वारे तशा पद्धतीची घोषणा केलेली आपल्याला पाहावयास मिळालं आणि ते कुठंतरी रिजनल लँग्वेज जे आहे त्या रिजनल लँग्वेजवरती थोपवलं जाते हिंदी लँग्वेज एक राष्ट्रभाषा म्हणून. त्यामुळं तो जो क्लॅश आहे, जे रिजनल लँग्वेज ग्रुप्स आहेत आणि जे हिंदी भाषिक आहे त्याच्यामधला जो क्लॅश आहे आपल्याला पाहावयास मिळतं, तो खरं तर याच्यामध्ये डिस्कस करण्याचा लेखकानं प्रयत्न केला. ते सुद्धा आपण थोडंसं आपण जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते डिस्कस करणार आहोत. जे काही आपण पहिलं ग्लोबल डिसऑर्डरचं बघितलं होतं त्याच्यावरतीच आधारित रशिया युक्रेनचं जे काय संघर्ष सुरू आहे, वॉर सुरू आहे, त्याच्यावरती आधारित हे एडिटोरियल आहे. याच्यामध्ये काही वेगळं पॉईंट्स दिलेले नाहीत, तेच पॉईंट दिलेत. सँक्शन्सवरती थोडंसं याच्यामध्ये बोलले गेले. त्यामुळे थोडंसं हे एडिटोरियल त्या एडिटोरियलमध्येच आपण खरं तर घेऊन डिस्कस करणार आहोत. हे जे एडिटोरियल आहे ते तेवढंसं इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे ते डिस्कस करण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि हे जे खाली दिलेलं एडिटोरियल आहे ते केरळा स्टेट्स रिलेटेड आहे, ते पण एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, त्यामुळे ते पण आपण डिस्कस करणार नाही आहोत आज. जे काही महत्त्वाचे एडिटोरियल आहेत, तसा आजचा द हिंदू जर बघितलं तर खूप महत्त्वाचे एडिटोरियल आज आहेत असं म्हणू शकतो आपण. त्यामुळं पहिलं जे एडिटोरियल आहे ते सखोलात आणि अतिशय इंटरेस्टिंग वेनं समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं एडिटोरियल आपल्याला काय सांगतोय बघू, सखोलात डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. हे जे पहिलं एडिटोरियल आहे ते आजच्या द हिंदूचं माझ्या दृष्टीतून सगळ्यात महत्त्वाचं एडिटोरियल आहे. आणि जगामध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याची बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देणार एडिटोरियल आहे. लिहिले गेले कुणाकडून तर अरुण मायरा या लेखकानं यांनी खरं तर हे एडिटोरियल लिहिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याची हेडलाईनच खूप इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे इंडियाज रोल
इन अ डिसऑर्डर्ड वर्ल्ड. म्हणजे डिसऑर्डर्ड वर्ल्डमध्ये, आता जे वर्ल्डमध्ये जे काही घडामोडी चाललेल्या आहेत, जे काय उलथापालथ चाललेली आहे, त्याच्यामध्ये इंडियाचा रोल काय आहे, हे याच्यामध्ये खरं तर लेखकानं समजावून सांगितलंय. आणि त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, असं लेखकाला या एरुडलच्या अंतर्गत आपल्याला सांगायचं असलेलं पाहावयास मिळतं. मग त्याच्यामध्ये याच्यावरती डायरेक्ट एस्से विचारला जाऊ शकतो. इंडियाज रोल इन डिसऑर्डर्ड वर्ल्ड डायरेक्ट एस्से होऊ शकतो. त्यामुळं ही जी हेडलाईन आहे ती तुम्ही नोट डाऊनच करून घ्यायला पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट आहे असा एस्से विचारला जाऊ शकतो. त्यामुळे इंडियाज रोल इन डिसऑर्डर्ड वर्ल्ड याच्यावरती तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. हा पहिला महत्वाचा की पॉईंट आहे या एरुडलचा. त्याच्यामुळे मी म्हणतो हे जास्त महत्वाचं आहे. डायरेक्ट क्वेश्चन याच्यामधून फॉर्म होऊ शकतात किंवा डायरेक्ट क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो तर इंडियाज रोल इन अ डिसऑर्डर्ड वर्ल्ड, पुढं एक्सप्लेन, इल्युस्ट्रेट किंवा डिस्कस अशा पद्धतीनं क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो 15-20 मार्कासाठी. त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीनं तयारी करणं याची गरजेचं आहे. मेन्सच्या UPSC मेन्सच्या दृष्टीतून खूप महत्वाचं असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये सांगितलंय न्यू दिल्ली कॅन प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन शेपिंग न्यू मोर डेमोक्रेटिक वर्ल्ड ऑर्डर. जास्त लोकशाहीला झुकणारा जर जग आपल्याला बनवायचं असेल, जगातील प्रत्येक देश बनवायचा असेल, तर त्याच्यामध्ये इंडिया जो आहे, न्यू दिल्ली म्हणजे इंडियाची राजधानी म्हणजे इंडिया जो आहे तो चांगल्या पद्धतीचा रोल निभावू शकतोय असं लेखकाला याच्यामध्ये आपल्याला सांगायचं असलेलं पाहावयास मिळते. मग बघूया आपण लाईन टू लाईन हे समजावून घेऊया. खूप इंटरेस्टिंग आहे. प्लीज लक्ष देऊन ऐका. या एरुडलमध्ये भरपूर काय आपल्याला शिकायला मिळणार आहे. पहिलं तर जगामधले उलथापालथ बघितले तर अफगाणिस्तान विषय झाला. त्याच्यानंतर विशेष करून महत्वाचा विषय म्हटलं तर त्याच्यानंतरचा सगळ्यात जास्त महत्वाचा विषय म्हणजे रशियानं युक्रेनवरती हल्ला केलेला आहे. आणि त्याला 1 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालाय. त्याच्यामध्ये सामान्य युक्रेनचे नागरिक मारले जातात. हे सगळं जग बघते. परंतु त्याच्यावरती तशा पद्धतीनं पावलं कुठल्या देशाला उचलता आतापर्यंत आलेलं नाही. किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्या महत्वाच्या आहेत त्यांना म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्यांना तेवढ्या महत्वाच्या प्रमाणात म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात पावलं रशियाच्या विरोधात उचलता आलेली नाहीये. त्यामुळे जगामधली ती एक खूप महत्वाची उलथापालथ आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये इंडियानं स्टेप आतापर्यंत काय घेतलं तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे रशियाच्या विरोधात मतदान घेण्यात आलं त्याच्यापासून इंडिया बाजूला राहिलेला आहे. ना रशियाच्या बाजूने मतदान केलं इंडियानं, ना रशियाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे इंडियाचा स्टँड आतापर्यंत तसा विचार केला तर समजलेला नाही जगाला की इंडियाचा स्टँड काय. परंतु इंडियानं अनेक वेळा स्पष्ट केले की आम्हाला आमचा निगेटिव्ह अजेंडा अजिबातच नाही आहे. आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही ना कोणाला सपोर्ट करायचा आहे. आम्हाला फक्त शांततेला सपोर्ट करायचा आहे. शांततेच्या बाजूने इंडिया असेल आणि रशिया युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंडिया कायम प्रयत्नशील असेल. हे इंडियन ऑफिशियल्सकडून अनेक वेळा सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून इंडियाचा स्टँड जर आपल्याला विचारला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं तर आपण अशा पद्धतीचं जस्टिफिकेशन देऊ शकतो आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये पहिला तर महत्वाचा की पॉईंट काय याच्यामध्ये पहिला सुरुवातच केली G20 ग्रुप 20. मग आता ग्रुप 20चा मेंबर रशिया सुद्धा आहे. मग आता वेस्टर्न पाश्चिमात्य देश जे आहेत ते आता प्रयत्न काय करणार आहेत तर G20 मधून रशियाला आउट करण्याचा प्रयत्न करणार आहेत, बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्याला कारण काय दिलं जाईल तर त्याला कारण दिलं जाईल युक्रेनवरती जो अन्याय रशिया करतोय ते कारण त्याला दिलं जाईल. त्याच्यामध्ये इंडियाचा रोल महत्वाचा काय तर चायना हॅज अपोज्ड ते म्हणजे चायना अपोज्ड करतोय ते भाग वेगळा, चायना आणि रशिया एकत्रच असे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या मॅटरमध्ये चायना आणि रशिया एकत्र आहेत हे म्हणू शकतो आपण डायरेक्टली. याच्यामध्ये इंडियाचा रोल महत्वाचा काय तर इंडिया विल बी चेअर ऑफ G20 फ्रॉम December 1, 2022. डिसेंबर 2022ला जे काय G20ची मीटिंग होणार आहे त्याला चेअर कोण करते, त्याचं चेअरमन कोण असेल तर इंडिया त्याचा चेअरमन असेल. त्यामुळे इंडियाची त्याच्यामध्ये काय पोझिशन आहे हे खूप मोठ्या प्रमाणात बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळं जागतिक लेवलला इंडियाचं एक वेगळं महत्व या प्रकरणात वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर काय म्हटलंय द वर्ल्ड इज ग्रेटली डिसऑर्डर्ड, व्हॉट शुड इंडिया स्टँड फॉर. आणि आत्ता जर विचार केला आपण तर वर्ल्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ चाललेले. कारण का तर युक्रेनवरती अन्याय होतो हे सगळ्यांना कळते, युक्रेनचे सामान्य नागरिक याच्यामध्ये मारले जातात हे सगळ्यांना कळते, ह्युमन राईटचं व्हायोलेशन होते, त्याच्यातून अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात. त्यामुळं इंडियाला आता याच्यामध्ये पोझिशन घ्यायची खरं तर संधी पण आहे म्हणू शकतोय किंवा एक अडचण पण आहे असं आपण म्हणू शकतोय. त्यामुळे इथं प्रश्नच लेखकाने विचारलाय की व्हॉट शुड इंडिया स्टँड फॉर. इंडियानं कोणत्या साईडला स्टँड घ्यायला पाहिजे असं याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आणि याचा डायरेक्ट क्वेश्चन सुद्धा आपल्याला फॉर्म होऊ शकतो कसा द वर्ल्ड इज ग्रेटली डिसऑर्डर्ड फुल स्टॉप व्हॉट शुड इंडिया स्टँड फॉर क्वेश्चन मार्क आणि पुढे तुम्हाला जसं की एक्सप्लेन, डिस्कस,
असं विचारलं जाऊ शकतं. इलुस्ट्रेट किंवा इतर फॉर्ममध्ये क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळेच तुम्हाला म्हटलं की एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह दिस इज अ मोर इम्पॉर्टंट पार्ट. दिस इज अ मोर इम्पॉर्टंट एडिटोरियल फॉर अवर एक्झाम पर्स्पेक्टिव्ह, स्पेशली फॉर मेन्स. सो दॅट्स वाय आय एम ट्राईंग टू से अगेन अँड अगेन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. दॅट्स वाय. त्यामुळे आता पुढे इथं जर क्वेश्चन फॉर्म कसा होत असेल ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये इंडियाची पोझिशन काय इंडियाने घेणं गरजेचं आहे हे तुम्हाला सांगितलं. जगाच्या नजरा इंडियाकडे काय लागलेले आहेत हे तुम्हाला ढोबळमानाने मी सांगितलेलंच आहे ऑलरेडी. आणि त्याच्यामध्ये इंडियाचा रोल पुढं इंडियानं एक स्टँड घेणं का गरजेचं आहे हे पण 1 डिसेंबर 2022 मुळे आपल्याला समजलं. पुढं काय दिलं, इन्स्टिट्यूशन्स ऑफ ग्लोबल गव्हर्नन्स हॅव फेल टू युनाइट द वर्ल्ड. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यामध्ये युनायटेड नेशन घ्या, त्यानंतर ग्रुप 20 घ्या, ग्रुप 7 घ्या, ज्याला G20 G7 म्हणतो आपण, किंवा इतर महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन इंटरनॅशनलला काम करतात, इंटरनॅशनल लेवलला काम करतात, त्या सगळ्या फेल झालेल्या आहेत. कारण आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, युनिसेफ अशा अनेक मीटिंग झालेल्या बघितल्या, परंतु त्यांना हे युद्ध, खरं तर या युद्धावर पूर्णविराम लावण्यासाठी फुल स्टॉप लावण्यामध्ये कुठेतरी अपयश आलेलं आहे. त्यामुळे तर अशा ऑर्गनायझेशन फेल झालेले आहेत इथं, असं खरं तर सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर आता फक्त आपल्याला युद्धजन्य परिस्थिती हेच फक्त जगावरचं संकट नाही, तर त्याच्याबरोबर क्लायमेट चेंज क्रायसिस, ग्लोबल क्लायमेट चेंज क्रायसिस किती दिवसापासून तर चालू आहे, ते सुद्धा आपल्या पुढचं एक आव्हान आहे. त्याचबरोबर वॅक्सिन्स रिलेटेड जे काय आव्हान निर्माण झालं होतं, आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा मुद्दा त्याच्यामध्ये आला. त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा मुद्दा काय, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये काय ठरलेलं आहे, जर समजा भारत आहे, भारतानं स्वतःच्या नॉलेजवरती वॅक्सिन डेव्हलप केले, म्हणजे काय केले, इनोव्हेशन केले. मग ते स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या नॉलेजवरती इनोव्हेशन केले. त्यामुळं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेनं नियम काय बनवलाय, जर एखाद्यानं इनोव्हेशन काय केलं असेल तर त्याची कॉपी कोणी करू शकणार नाही. जर तशा पद्धतीची कृती करेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कडून, आणि ती हमी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इनोव्हेटरला देत असते. त्याला आपण कोणता राईट म्हणतो, तर त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणतो. मग आता काही देशांनी कोविड-19 मध्ये वॅक्सिन लवकर डेव्हलप केलं. मग आता इथं भारताचं आणि साऊथ आफ्रिकेचं मत काय होतं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला तशा पद्धतीचा अर्ज सुद्धा केला होता या 2 कंट्रींनी, की हे जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे त्याच्यामधून जे काही विकसित देश आहेत, गरीब देश आहेत, त्यांना सवलत मिळावी. म्हणजेच काय, तर सरळ सरळ इंडियाचं साऊथ आफ्रिकेचं मत असं होतं की त्यांच्याकडून आम्हाला ते कॉपीराईट फ्रीमध्ये मिळावेत, की आम्ही जेणेकरून ते कॉपी करून लगेच वॅक्सिन बनवू शकतोय आणि लोकांचं प्राण वाचवू शकतोय. आणि ते 100% बरोबर पण होतं. परंतु वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने तशी परमिशन दिली नाही, कारण विकसित देश जे आहेत, डेव्हलप्ड कंट्री जे आहेत, त्यांचंच बहुमूल्य त्याच्यामध्ये बहुमत असलेलं पाहावंच मिळतं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा. त्यामुळे त्यांनी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःच्याच कंट्रीचा फक्त विचार केला. त्यामुळं इथं डेमोक्रेटिक व्हॅल्यू जे आहेत, लोकशाही मूल्य जे आहे, ते कुठंतरी बाजूला ठेवून प्रत्येक देश विचार करतोय, आणि त्याच्यामध्ये ते जर डेमोक्रेटिक व्हॅल्यू अप्लाय करायचे असतील आपल्याला, तर जगामध्ये इंडियाचा एक वेगळा रोल असेल असं लेखकाला इथं सांगायचं असेल आपल्याला पाहावं मिळते. म्हणून तर या एडिटोरियलमध्ये इथं पुढे जर तुम्ही बघितलं तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलेला आहे, WTOचा उल्लेख आलेला आहे, इथं तुम्हाला पाहावयास मिळते. त्यामुळे आता वरती G20चा उल्लेख आला, ग्रुप 20चा, तर ग्रुप 20 विषयीची विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्ही इन्फॉर्मेशन बघणं अनिवार्यच आहे, ती बघायलाच पाहिजे. त्याचबरोबर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये बघायला पाहिजे आपण. कारण त्याचं हे आहे की अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनवरती प्रश्न विचारणं हे आयोगाची टेंडन्सी आहे. मग त्याच्यामध्ये MPSC घ्या तुम्ही किंवा UPSC घ्या. त्यामुळे या ऑर्गनायझेशनवरती डिटेलमध्ये अभ्यास आपला असायला पाहिजे. आणि जर UPSC मेन्सचा इंटरनॅशनल रिलेशनचा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये ह्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतील, त्यांच्यावरती जास्त भर दिलेला आहे. त्यामुळं त्याच्याविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढं काय दिलंय, तर वॉर, युक्रेनमध्ये जे काही वॉर चालू आहे त्याच्यामध्ये युक्रेनवर काय हल्ला होतं हे सांगितलंय पुढं, जे की मी तुम्हाला खरं तर सांगितलंय ढोबळमानानं पहिल्यांदाच. बर्लिन वॉल जी कोलॅप्स केली गेली होती, त्या बर्लिन वॉलचा सुद्धा इथं उल्लेख आलाय. तशा पद्धतीने आपल्याला अनेक बंधनं जे आहेत ते जुगारून आपल्याला लोकशाहीकडे वाटचाल करणं गरजेचं आहे असं लेखकाला म्हणायचं. या बर्लिन वॉल विषयी मी वेगळं लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करीनच, त्यामुळे त्याच्याविषयी आपण त्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये अभ्यास करूया. हा एक वेगळाच सब्जेक्ट आहे बर्लिन वॉलचा, ते आपण थोडक्यात बोलू शकत नाही, त्याच्यावरती विस्तारित बोलणं गरजेचं आहे, परंतु हा एक मुद्दा म्हणून तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 1991चा जर उल्लेख केला तर कोलॅप्स ऑफ सोव्हिएत युनियन म्हणजे USSRचं डिसइंटिग्रेशन झालं होतं. USSRचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर रशियाच्या खरं तर लक्षात आलं
की जे आपण पॉलिसी इम्प्लिमेंट करतोय ते कुठंतरी वर्क होणार नाही. त्यामुळे त्यांनी नंतर लोकशाही आपण कशा पद्धतीचा आहोत हे दाखवायला प्रयत्न केला होता, दाखवायचा प्रयत्न केला. परंतु पुतीन गव्हर्नमेंट जेव्हापासून आले तेव्हापासून तिथं डिक्टेटर सारखं पुतीन वागतायत. तिथं कोणत्याही प्रकारच्या राष्ट्राध्यक्षाशी रिलेटेड निवडणुका होत नाहीत. त्यांनी खरं तर त्यांचा कार्यकाल जो आहे, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत मला वाटते वाढवून घेतलेला आहे. पुढे 36 किंवा जास्त वर्षांपर्यंत, एक्झॅक्ट मला माहिती नाही, पण जास्त वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ तशा पद्धतीची घटना दुरुस्ती त्यांच्यात करण्यात आली. त्यामुळे ते फक्त कागदावरतीच डेमोक्रेटिक सरकार आहे असं आपण म्हणू शकतो, परंतु प्रत्यक्षात बघितलं तर ते एक हुकुमशहा सारखंच सरकार असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे जगातले अशा अनेक देश आहेत की तिथं फक्त कागदोपत्री डेमोक्रेसी आहे, परंतु तिथं हुकुमशाही चालते. आता पाकिस्तानचा आता आपण बघतोय काय क्रायसिस चालू आहे तिथं. तिथं जर तुम्ही इंटरनल पॉलिटिक्स त्यांचं बघितलं तर त्यांच्या पॉलिटिक्समध्ये सगळ्यात जास्त प्रभाव मिलिटरीचा असतो. मिलिटरीच्या मर्जीचा जो माणूस असतो तो खरं तर पंतप्रधान बनतो पाकिस्तानचा. नसेल तर त्याची हत्या तर केली जाते, जेलमध्ये तर टाकलं जातं, नाहीतर इम्रान खान सारखा त्याच्यावरती अविश्वास ठराव आणला जातो. त्यामुळं हे जे सगळं जगामध्ये चालू आहे त्याच्यावरती खरं तर आपल्याला एकदाचं डिसिजन घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध असं सुरू झालं तर वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये आपण काय बघितलं तर मिलियन्स ऑफ लाखांमध्ये लोक, सामान्य नागरिक जे आहेत त्या वॉरमध्ये मृत्युमुखी पडले होते, मरण पावले होते. आणि तशीच परिस्थिती आता आपल्याला रशिया युक्रेन संघर्षात युक्रेनच्या बाबतीत पाहावयास मिळते. युक्रेनचे सामान्य नागरिक मृत्युमुखी त्याच्यामध्ये पडताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं आपल्याला वर्ल्ड वॉर सेकंड मधून वर्ल्ड वॉर फर्स्ट मधून काहीतरी शिकणं गरजेचं आहे असं लेखकाला याच्यामध्ये म्हणायचं आहे. त्याचबरोबर वर्ल्ड वॉर सेकंडचा जर एंड आपण बघितलं तर 2 न्यूक्लिअर बॉम्ब्स जे जपानवर टाकले गेले, हिरोशिमा नागासाकी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा अनेक युट्यूबवरती अवेलेबल आहेत, सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत. मग तो जो खरं तर नुकसान आहे ते न भरून निघण्यासारखं नुकसान आहे. त्याच्यातून जर आपण याच्यावरती ठोस पावलं उचलू शकलो नाही तर त्याच्यातून आपण काहीच शिकलो नाही असा त्याचा खरं तर अर्थ होतो. त्याचबरोबर इथं उल्लेख आणखी महत्त्वाच्या संघटनांचा आला, त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स अँड द जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड, त्याला आपण शॉर्टमध्ये गॅट असं संबोधतो. या गॅटचा उल्लेख आलाय. वर्ल्ड बँकचा उल्लेख आलेला आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण IMF म्हणतो त्या IMFचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग या खरं तर ऑर्गनायझेशन ज्या महत्वाच्या आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये खरं तर लक्ष घालणं गरजेचं आहे, विचार मंथन याच्यावरती करणं गरजेचं आहे आणि पावलं उचलणं गरजेचं आहे असं लेखकाला कुठेतरी इनडिरेक्टली सांगायचं. मग याच्यामध्ये आपल्याला गॅट, वर्ल्ड बँक, IMF या सगळ्यांची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये बघायचीच आहे. आता कुठलंही, आता वर्ल्ड वॉर सेकंड नंतर जगामध्ये तिसरं महायुद्ध होऊ नये किंवा महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये याच्यासाठी एक ऑर्गनायझेशनची स्थापना केली होती. त्या ऑर्गनायझेशनला आपण युनायटेड नेशन्स असं संबोधतो. मग ते युनायटेड नेशन जे आहे ना त्याची तरी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हे पहिल्यापासून सांगत आले तुम्हाला. त्याचबरोबर रशिया युक्रेन संघर्ष का आहे त्याच्यावरती वेगळी 2 लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेले आहेत. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन वरती वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेले आहे. आणि ही जी सगळी लेक्चर्स आहेत ती सगळी लेक्चर्स मी करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी अपलोड करून ठेवलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ऑलरेडी देऊन ठेवलेली आहे. त्याचबरोबर या रशिया युक्रेन संघर्षातून आपल्या स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड आपल्याला काय काय पॉईंट्स घ्यायचे आहेत, कशा कशाचा अभ्यास करून ठेवायचा याच्यावरती सुद्धा वेगळे लेक्चर बनवले, ते सुद्धा सेम प्लेलिस्टमध्ये मी अपलोड करून ठेवलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या प्लेलिस्टची. त्यामुळे ते सगळे लेक्चर्स तुम्ही बघणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही अगोदर त्याचा अभ्यास केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर ती लेक्चर बघून घ्या. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सोप्या भाषेमध्ये आपल्याला मिळून जाईल, आपल्या सोप्या भाषेमध्ये मिळून जाईल. मग याच्यामध्ये युनायटेड नेशन मग त्यानंतर पिक्चरमध्ये येतं. मग ज्या ज्या वेळेस अशांततेची परिस्थिती निर्माण होईल, हिंसक परिस्थिती निर्माण होईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेस काय होणार तर युनायटेड नेशन ऍक्टिव्ह होणार, त्याच्यावरती कार्यवाही करण्यास सुरुवात करणार, वेगवेगळ्या मीटिंग्स होणार. मग युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असू द्या, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असू द्या, युनिसेफ असू द्या किंवा युनायटेड नेशनच्या इतर एजन्सीज असू द्या, ह्या सगळ्या त्या दृष्टीतून मंथन करायला सुरुवात करणार, मतदान घ्यायला सुरुवात करणार. मग त्याच मतदानातून रशियाच्या विरोधात जे काही मतदान घेतलं गेलं त्याच्यामधूनच इंडिया जो आहे तो बाजूला राहिलेला आपल्याला पाहावंच मिळालं. मग त्या दृष्टीतून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याचा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि युनायटेड नेशन पुढचं फक्त युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली हे एकच आव्हान आहे असं आहे का तर असं अजिबात नाहीये. कारण जगापुढे फक्त युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल हे एकच आव्हान नाही, कोविड-19 सारखी आव्हानं वारंवार येत असतात. आपत्ती सुद्धा आपण त्याला म्हणतो, डिझास्टर त्याला आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ग्लोबल प्रॉब्लेम मध्ये आणखी काय काय येतं तर हंगर येतं, पॉवर्टी, गरिबी आहे, उपासमारी आहे लोकांची, वुमन्स राईट्स आहेत, महिलांचे अधिकार आहेत, टेररिझम आहे,
आतंकवाद ज्याला आपण म्हणतो, क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल, तापमान वाढ, हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, अशा अनेक प्रॉब्लेम आहेत जगासमोर, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे अशा युद्धजन्य परिस्थितीत एका प्रॉब्लेममध्ये जर आपण अडकून बसलो तर या सगळ्यांवर आपण कधी काम करणार याच्यावरती सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आता महिलांच्या अधिकारांविषयी जर बोललो आपण तर अनेक देशांमध्ये महिलांची खूप निकृष्ट दर्जाची खरं तर त्यांना वागणूक दिली जाते, त्यांना बरोबरीचा दर्जा दिला जात नाही, त्यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या सगळ्यांना क्युअर करण्यासाठी सगळ्या कंट्रींना एकत्र येऊन खरं तर काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीतून खूप महत्त्वाचा हा पॉईंट आहे असं मला वाटतं या ठिकाणी. त्यामुळे हे सगळं जे आहे ते चांगल्या पद्धतीनं, आणि ज्यावेळेस आपण डिस्कस करतो एडिटोरियल, ज्यावेळेस मी सांगतोय तुम्हाला वारंवार हे खूप महत्त्वाचं आहे, त्यावेळेस तुम्ही नोट आणि पेन घेऊन बसणं गरजेचं आहे. हे सगळं नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे, त्याचे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. जो काही क्वेश्चन याच्यातून फॉर्म होतोय त्या क्वेश्चनचा आन्सर रायटिंग करून घेणं गरजेचं आहे आणि ते चेक सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीतून खरं तर अभ्यास केला तरच तुम्ही हे जे काय माझं लेक्चर बघताय ते तुमच्यासाठी प्रोडक्टिव्ह आहे. नसेल तर ते सगळं अनप्रोडक्टिव्ह आहे, त्याचा काही उपयोग नाही, तुमचा फक्त टाइमपास आहे हा. मग तुम्ही एडिटोरियल द हिंदूचं वाचा किंवा माझं मी जे काय सांगतोय ते ऐका. ते जर तुम्ही रिवाइज करत नसाल, नोट डाऊन करून घेत नसाल तर ते वर्क होणार नाहीये. त्यामुळे प्लीज हे जे मी काय सांगतोय, जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, ते स्क्रीनवर दिसतंय ते तुम्ही जे काय महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला वाटतात ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे आणि आन्सर रायटिंग सुद्धा या दृष्टीतून प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढे उल्लेख आलाय ग्रुप 7चा उल्लेख आलाय. तर ग्रुप 7ची स्थापना जी आहे ना ती 1976 मध्ये केली गेली होती. कोणी कोणी केली गेली होती तर त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट, त्याला आपण अमेरिका आपण म्हणतो, अमेरिका होता. युनायटेड किंगडम, त्याला ब्रिटन सुद्धा आपण म्हणतो, ब्रिटन होता. फ्रान्स होता. इटली, जपान, वेस्ट जर्मनी आणि कॅनडा ह्या कंट्री होत्या. या सगळ्यांनी मिळून 1976ला G7ची ग्रुप 7ची स्थापना केली होती. आणि या ग्रुप 7चं ध्येय काय होतं तर इकॉनॉमिक जो काय क्रायसिस चालू आहे ना तो इकॉनॉमिक क्रायसिसवरती आपण पावलं उचलणं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो काय आव्हान आहेत, जी काय या कंट्री समोरची सगळ्यांसमोरची आव्हान आहेत, जगासमोरची आव्हान आहेत, त्याच्यावरती विचारमंथन करणं, त्याच्यावरती पावलं उचलणं हे G7चं खरं तर टार्गेट होतं. त्यामुळं त्या G7ची 1976 मध्ये स्थापना केली गेली होती. आणि युरोपियन युनियन कंट्री जे आहेत, युरोपियन युनियनच्या ज्या काही कंट्री आहेत त्यांना इन्व्हाइट 1977ला केलं गेलं होतं अटेंड करण्यासाठी. आणि 1998ला रशियानं याला जॉईन केलं होतं. आणि त्याचबरोबर पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री जे आहेत, ज्याला ओपेक आपण म्हणतो, त्या ओपेक कंट्रींचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग रशियाने 1998ला जॉईन तर केलं होतं, परंतु 2014ला रशियाकडून काय झालं होतं, रशियानं काय केलं होतं तर 2014ला रशियानं जो युक्रेनचा क्रिमिया नावाचा एरिया आहे ना तो क्रिमिया नावाचा एरिया हस्तगत केला होता, म्हणजे त्याच्यावरती कब्जा केला होता. मग त्याच्या निषेधार्थ काय झालं तर रशियाला 2014 मध्ये याच्यातून डिबार करण्यात आलं, म्हणजे याच्यातून थ्रोन आउट करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. क्रिमियाचा एरिया हस्तगत केला म्हणून तो सुद्धा युक्रेनवरती अन्यायच होता, हे सगळ्यांनीच बघितलं होतं. चायना वॉज नेव्हर ए मेंबर, चायना म्हणजे या सगळ्याचा मेंबर आतापर्यंत झालेला नाहीये, हे सुद्धा तेवढंच खरं विशेष करून. त्यामुळे 2014चा जो काही इन्सिडेंट होता क्रिमियाचा, तो 2014चा क्रिमियाचा इन्सिडेंट सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. क्रिमिया एरिया हा 2014च्या अगोदर युक्रेनचा एरिया होता, अविभाज्य भाग होता, परंतु रशियानं 2014 मध्ये तो इनलिगली हस्तगत केला, त्याच्यावरती कब्जा केला, हे सगळ्यांनी बघितले. मग तो मॅप वगैरे आपण बघून ठेवायला पाहिजे. तिथं ब्लॅक सी आहे, अझोव सी आहे, तो सगळा मॅप आहे, तो सगळा मॅप आपण बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो मॅप सुद्धा मी तुम्हाला अनेक वेळा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुम्ही आता या लेक्चरमध्ये मी मुद्दामून तो दाखवत नाही, कारण तुम्ही ते जाऊन बघितलं तर तुमच्या जास्त कालासाठी ते लक्षात राहील. मॅप रिडिंग तर रोजचा आपला पार्ट आहे, रोज तुम्ही मॅप रिडिंग 5-10 मिनिट तर करायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये. आणि त्याचबरोबर लेखकांना, आता G7चा थोडासा इतिहास लेखकांना सांगितला, आता G20चा सुद्धा लेखक इतिहास सांगतोय थोडासा. G20ची स्थापना जी आहे ती 1999 मध्ये झाली होती. जो काय एशियन फिनान्शियल क्रायसिस झाला होता, म्हणजे हे सुद्धा इकॉनॉमीशी रिलेटेडच आहे. इकॉनॉमिक जो काय आशियन कंट्रीजमध्ये जो काय क्रायसिस होता इकॉनॉमीचा, दूर करण्यासाठी सगळ्या कंट्री एकत्र आल्या आणि ग्रुप 20 त्याला नाव देण्यात आलं 1999 मध्ये. आणि त्याचा मेंबर विशेष करून कोण कोण होतं, चायना पण होता आणि रशिया पण होता. मग आता या G20 मधून जे पाश्चिमात्य देश आहेत ते रशियाला काढू पाहत आहेत. कारण का तर रशिया अशा अन्याय जर कंट्रींवरती छोट्या छोट्या करायला लागला तर ते खरं तर निंदनीय आहे आणि ते निषेधार्थ त्या वेस्टर्न कंट्री ज्या पाश्चिमात्य देश आहेत ते रशियाला त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न करतात. मग त्याच्यामध्ये विशेष करून नाव वेस्टर्न नेशन्स वॉन्ट टू थ्रो,
म्हणजे जर G20 मधून रशिया बाहेर जर निघाला पुढे तर काय होईल, तर G19 होईल. त्याला G19 म्हटलं जाईल, कारण आता 20 देश सदस्य आहेत म्हणून त्याला ग्रुप 20 असं संबोधलं जातं. 20 देशांचा ग्रुप आहे हा. एक बाहेर निघाला त्यातून तर 19 देश राहतील, म्हणजे 19 देश राहतील. त्यामुळे त्याला ग्रुप 19 किंवा ग्रुप 19 म्हटलं जाईल का, असा क्वेश्चनार्थी प्रश्न लेखकानं विचारलेला आहे. मग आता याच्यामध्ये रशियावरती अनेक प्रकारचे सँक्शन्स लावले. ऑइल गॅस तुमच्याकडून खरेदी करणार नाही हे युरोपियन कंट्रीनी सांगितलं, वेस्टर्न कंट्रीनी सांगितलं. आणि त्याचबरोबर रशियानं मग काय केलं, तर रशियाने चायना असेल, इंडिया असेल, जे काय रशियासोबत चांगले संबंध आज आतापर्यंत ठेवून आहेत त्या कंट्रींना काय केलं, तर ऑफर द्यायला सुरुवात केली की आम्ही जे ऑइल आहे, आम्ही जे ऑइल एक्सपोर्ट करतोय ते तुम्हाला स्वस्तात उपलब्ध करून देऊ, त्यामुळे तुम्ही ते परचेस करू शकताय. अशा पद्धतीच्या ऑफर्स त्यांच्या ऑफिशियल्सनी, फॉरेन मिनिस्टरनी इंडियामध्ये पण येऊन दिल्या आणि चायनामध्ये पण जाऊन दिल्या. त्यानंतर लगेच त्यांनी व्हिजिट केल्या लगेच प्रतिक्रिया USA कडून आली, UK कडून आली आणि जवळजवळ या देशांनी इंडियाला धमकी दिलेली आपल्याला पाहावयास मिळेल. त्यांनी डायरेक्टली आता USAच्या ऑफिशियलचा विचार जर केला आपण, तर USAच्या ऑफिशियल्सनी सांगितलं होतं जर कोणती कंट्री रशियाला सँक्शनला सपोर्ट करत असेल, त्यांच्यावरती जे प्रतिबंध लावलेले आहेत ते प्रतिबंध खरं तर निकामी करण्यासाठी रशियाला सपोर्ट करत असेल तर त्या कंट्रींना परिणाम भोगावे लागतील असं सांगितलं होतं. म्हणजे याच्यामध्ये इंडियाचं जरी नाव नाही घेतलं तरी हे इंडियालाच बोलत होते, चायनाला बोलत होते, आपल्याला सगळ्यांना कळत होतं. त्यामुळं आता इथं G20च्या बाबतीत निर्णय घेत असताना इंडियाला या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे, असं लेखक या ठिकाणी म्हणत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे इंडिया कुठंतरी एक डिसाइडिंग कंट्री झाली, म्हणजे निर्णय क्षमता आता जगामध्ये कुणाकडे आहे, तर इंडियाकडे आहे. इंडिया जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार जगाच्या घडामोडींना एक वेगळी दिशा भविष्यामध्ये मिळताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून आपल्याला विचार याचा करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि पुढे लेखक असं म्हणतोय की आपल्याला सोशलिझमकडे जायला पाहिजे, ना की कॅपिटलिझमकडे. म्हणजे भांडवलशाहीकडे आपल्याला जायची काही गरज नाहीये. ते फक्त गरिबांचं शोषण करू शकतायत आणि श्रीमंत अनेक श्रीमंत होत जाऊ शकतात. त्याच्यापेक्षा आपल्याला सोशलिझम, समाजवादाकडे जाणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये समाजाचा पहिल्यांदा विचार केला जातो. म्हणून तर त्याला आपण समाजवाद म्हणतो. आणि समाजवादाची कन्सेप्ट जी आहे ती खूप वास्ट आहे, त्याचा एक वेगळा अभ्यास आहे. परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याच्यामध्ये समाजाचा पहिल्यांदा विचार केला जातो त्याला आपण समाजवाद असं संबोधत असतो. आणि त्या समाजवादाला आता जगाने जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, असं लेखकाला याच्यामध्ये सांगायचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे एकंदरीत लेखकाला जर सार या एरोटेलच्या बघितला तर जगामध्ये जगाला आपल्याला लोकशाही जग बनवणं गरजेचं आहे, डेमोक्रॅटिक वर्ल्ड बनवणं गरजेचं आहे, जे की आता डेमोक्रॅटिक वर्ल्ड नाही. अनेक देशांमध्ये हुकुमशाही सारखी सरकार आहेत, अनेक देशांमध्ये लोकशाही, परंतु सगळ्या देशांना सोबत घेऊन आपण डेमोक्रॅटिककडे जायला पाहिजे, म्हणजे डेमोक्रेसीकडे जायला पाहिजे, आपण लोकशाहीकडे जायला पाहिजे, असं या ठिकाणी सांगायचं आहे लेखकाला याच्यामध्ये. मग ॲडल्ट फ्रँचायझीचा म्हणजे मतदानाचा अधिकार जर बघितला तर महासत्ता कंट्रीमध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी मतदानाचा अधिकार फक्त सुशिक्षित लोकांना, वेल्दी जे पीपल्स आहेत, म्हणजे संपत्ती ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनाच दिला जात होता. त्यानंतर परत सगळ्यांना आता दिला जायला लागला. आणि इंडियामध्ये जर ब्रिटन कालावधी, ब्रिटिशांचा राज आपण बघितलं तर इंडियामध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती, तशीच परिस्थिती होती. जे शिकलेले आहेत, ज्यांच्याकडे खरं तर कॉमर्स, चेंबर ऑफ कॉमर्सचे जे काही मेंबर्स आहेत किंवा असे जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता, सगळ्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यानंतर सगळ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आले. म्हणजे कुठंतरी आपण सुद्धा अगोदर डेमोक्रॅटिक नव्हतो, किंवा जग हे जे आहे ते अजून डेमोक्रॅटिककडे वाटचाल करत आहे, पूर्ण डेमोक्रॅटिक झालेलं नाही, लोकशाही झालेली नाही, असंच लेखकाला इथं समजावून सांगायचा खरं तर प्रयत्न लेखक करतोय असं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्यामध्ये ब्रिटन आहे, USA आहे, युरोपियन वेगवेगळ्या कंट्रीज आहेत, इंडिया आहे, या सगळ्या कंट्रींचा इथं खरं तर उल्लेख लेखकानं करून आपल्याला सांगितलेला आहे. आणि शेवटी लेखक काय म्हणतोय, तर शेवटी लेखक म्हणतोय जे काय सँक्शन्स लावलेले आहेत त्या सँक्शन्समुळे काय होणार आहे, तर आता रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावले तर काय होणार आहे, तर रशियातले जे काही सिव्हिलियन्स आहेत, जे सामान्य नागरिक आहेत, त्यांना धोका निर्माण होणार आहे. त्यांना खरं तर हालापेक्षा सहन करावं लागणार आहे. मग जे सरकार निर्णय घेते त्याच्यामध्ये त्या सामान्य लोकांचा काय दोष आहे? मग फक्त सँक्शन्स लावून आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला याच्यापेक्षा वेगळी आणि पॉझिटिव्ह पावलं उचलणं गरजेचं आहे, असं लेखकाला म्हणायचं. आणि इंडियानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियानं एक स्पेशल स्टान्स याच्यामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. मतदानापासून बाजूला राहणं हे कुठंही सोल्युशन असू शकत नाही. म्हणजे डिसाइडिंग खरं तर हा फॅक्टर आहे. तो डिसाइडिंग फॅक्टर इंडियाचा जो डिसाइडिंग रोल आहे तो इंडियानं पार व्यवस्थित पाडायला पाहिजे, असं लेखकाला याच्या अंतर्गत सांगायचं असलेलं पाहावयास मिळतं आपल्याला.
म्हणजे एकंदरीत लेखकाला हे सांगायचं की इंडियाची जी काही निर्णय क्षमता आहे ती इंडियानं आता दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि ते लवकरात लवकर इंडियानं दाखवायला पाहिजे. म्हणजे कन्क्लुजन आपलं या एरोटेलचं हे असलेलं खरं तर आपल्याला पाहायचं मिळतं. समजते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढचं महत्वाचं कोणतं एरोटेल आहे बघूयात आपण. त्याच्या अगोदर याच्यातून तुम्हाला कशा कशाचा नेमका अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगायचा खरं तर मी प्रयत्न करतो. आता याच्यामधून जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कशा कशाचा उल्लेख आला. पहिल्यांदा तर तुम्हाला प्रश्न सांगितला, एसे विचारला जाईल, प्रश्न कसा विचारला जाईल हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर याच्यामध्ये G20चा उल्लेख आलाय. ते G20 आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मी कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो. जे काही G20चा उल्लेख आला त्या G20चा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये WTOचा उल्लेख आलेला आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो. मग त्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना त्याचा आपण उल्लेख म्हणजे अभ्यास करून ठेवायला पाहिजे. रशिया युक्रेन जे युद्ध चालू आहे त्या रशिया युक्रेन युद्धाविषयी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बर्लिन वॉलचा इथं उल्लेख आलाय. बर्लिन वॉल विषयी इन्फॉर्मेशन पाहिजे. 1991 मध्ये जे USSRचं डिसइंटेग्रेशन झालं होतं त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर फर्स्ट वर्ल्ड वॉर असू द्या, सेकंड वर्ल्ड वॉर असू द्या, ते तर वर्ल्ड हिस्ट्री तुम्ही वाचताय त्यावेळेस तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर गॅटचा उल्लेख आला इथं. GATT गॅट ज्याला आपण म्हणतो त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, बघून ठेवणं गरजेचं आहे. वर्ल्ड बँकचा उल्लेख आलाय. वर्ल्ड बँक विषयी इन्फॉर्मेशन पाहिजे. IMFचा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा उल्लेख आलाय. त्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड विषयी आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इथं ओपेकचा उल्लेख आलाय. पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री ज्या आहेत त्या खरं तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री या ऑर्गनायझेशनचा आपल्याला डिटेल अभ्यास असायला पाहिजे. त्याचबरोबर G7चा उल्लेख आला. 1976 मध्ये त्याची स्थापना झाली होती ती सुद्धा डिटेलमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन इथं मी ऑलरेडी दिलेली आहे. आणि युनायटेड नेशन असू द्या, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असू द्या, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असू द्या, युनिसेफ असू द्या, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेल असायला पाहिजे. हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघून ठेवायला पाहिजे. त्यानंतर जर पुढे विचार केला तर G20चा उल्लेख आला. हे ऑलरेडीच मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं लेक्चर सुरुवातीला, त्यामुळे इथं पुन्हा त्याच्यावरती बोलण्यात काय पॉईंट नाहीये. आणि त्यानंतर इंडियाचा स्टँड कसा असायला पाहिजे तो तर क्वेश्चनच आहे आपला, त्याचं उत्तरच तुम्ही लिहायचं आहे. हे तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इथं वारंवार डेमोक्रेसीवरती आधारित हे लेक्चर आहे. मग डेमोक्रेसीशी रिलेटेड आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय तत्व दिलेले याचा थोडासा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो आपण अभ्यास अत्यंत लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळं या सगळ्याच आपण डिटेलमध्ये अभ्यास करायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही, पुढचं एरुटल कोणतं आहे महत्वाचं ते बघूयात आपण. पुढचं जे एरुटल आहे ते विशेष करून मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी RBIची असते त्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची इन्फॉर्मेशन आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या खरं तर क्वार्टरली मिटिंग होत असते, म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला. प्रत्येक 3 महिन्याला म्हटलं तर वर्षातून 4 मीटिंग मिनिमम होणं अनिवार्य आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं. हा पहिला नियम आहे. आणि मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये एकूण 6 मेंबर असतात. त्याच्यातले 3 जे असतात ते गव्हर्नमेंटचे मेंबर असतात आणि 3 जे असतात ते ऑफिशियल्स असतात, म्हणजे RBIचे मेंबर असतात. त्यामुळं याच्या सुद्धा आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि बाकीची मॉनिटरी पॉलिसी कमिटी कधी आली, याचे काम काय असतं, हे सगळी इन्फॉर्मेशन बाकीची आपण विकिपीडियामधून बघायचे. आणि आता पहिल्या तिमाहीची मीटिंग याची झालेली, म्हणजे पहिली 2022 मधली पहिली मीटिंग मॉनिटरी पॉलिसी कमिटी झाली. आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं तर त्याच्यामध्ये जैसे थे पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यात आली, म्हणजे अगोदर जे काही नियम होते त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, जसे आहे तसेच नियम लागू करण्यात आलेले. त्यामुळं खरं तर याच्यावरती चर्चा आता होताना खरं तर पाहावंच मिळते. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय काय करायचं आहे तर याच्या अंतर्गत आपल्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे RBIशी रिलेटेड ज्या काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, मग RRR आहे, SLR वगैरे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्यानंतर रिव्हर्स रेपो रेट आहे ज्याला आपण RRR असं संबोधतो, हे सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ना त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आहे, SLR ज्याला आपण म्हणतो, ह्या अशा ज्या काय कॉन्सेप्ट आहेत ना त्या कॉन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. अर्थशास्त्राच्या दृष्टीतून त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. त्या अनुषंगाने हे खूप महत्वाचं आहे, ते तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायलाच पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. जर बघायचं असेल तर RBIची स्थापना वगैरे कधी झाली, ऐतिहासिक RBIची माहिती काय आहे, कुणी स्थापना केली, कोणाची संकल्पना होती, सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला असायला पाहिजे. पुढचं जे एरुटल आहे त्यातलं जर महत्वाचं पॉईंट बघायला तर पहिलं तर महिलांच्या सिच्युएशनवरती आधारित हे एरुटल आहे. सिच्युएशन कुठलं तर वर्क प्लेसवरती महिलांचं सिच्युएशन काय, विशेष करून केअर सेक्टरमध्ये जे काळजीवाहू सेवा आहेत त्याच्यामध्ये लहान मुलं सांभाळणं असू द्या, पाळणाघर सांभाळणं असू द्या, किंवा सिस्टरचा जॉब असू द्या हॉस्पिटलमधला,
किंवा इतर काही महिलांची कामं आहेत जी विशेष करून मग ते स्वयंपाकाचं सुद्धा काम असू द्या, ते सुद्धा एक केअरचाच भाग आहे, काळजीवाहू सेवाच आहे ती एक प्रकारची. परंतु त्याच्यामध्ये तशा पद्धतीचं महिलांना खरं तर वागणूक पण मिळत नाही, तशा पद्धतीच्या पॉलिसी पण महिलांसाठी नाही आहेत आणि जे काही बेनिफिट्स महिलांना मिळायला पाहिजे त्यामध्ये ते बेनिफिट सुद्धा मिळत नसलेले खरं तर आपल्याला पाहावंच मिळेल. तेच लेखिकेने इथं 8 मार्चला आपण इंटरनॅशनल वुमन डे साजरा करतो, त्या आधारावरती हे एडिटोरियल लेखिकेकडून लिहिलं गेलेलं आपल्याला खरं तर पाहावंच मिळतं. म्हणून तर याच्यामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा उल्लेख आले, ज्याला आपण ILO असं संबोधतो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि त्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा त्या रिपोर्ट सुद्धा सांगतोय की तशा पद्धतीनं महिलांना वागणूक मिळत नाही. विशेष करून लेबर सेक्टरचे 2 वर्ग असतात, एक ऑर्गनाइज्ड असतो आणि एक अनऑर्गनाइज्ड असतो. विशेष करून याच्यामध्ये हाल जास्त अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये काम करण्याच्या महिलांचे होतात. म्हणजे जसं की आपण बांधकामावरती ज्या कामाला जाणाऱ्या महिला असतात किंवा शेतमजूर म्हणून कामाला जाणाऱ्या महिला आहेत, हे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये येतात. आणि ज्या काही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला जात आहेत किंवा प्रोफेशनल जॉब्स काय करतायत, हे ऑर्गनाइज्ड सेक्टर आहे. ह्या ऑर्गनाइज्ड सेक्टरपेक्षा अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिलांचं आणि इतर कामगारांचा हाल जास्त असलेलं आपल्याला खरं तर पाहावंच मिळतं. मग त्यांना जीविताला धोका असू द्या, त्यांच्या खरं तर त्यांचा उदरनिर्वाहाचा धोका असू द्या, कधीही रोजगार त्यांचा जाऊ शकतोय, त्याची गॅरंटी काय नाहीये, त्यांच्या रोजगाराची हमी त्यांना मिळत नाही, हे सगळं प्रॉब्लेम्स आहेत. ते सगळं प्रॉब्लेम लेखिकेनं याच्यामध्ये नोट डाऊन करण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामधून महिलांचं सिच्युएशन जर तुम्हाला सांगितलं तर मिनिमम 5 पॉईंट तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही 5-5 पॉईंट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि बाकी याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवण्याचा विषय म्हणजे 8 मार्च तुम्हाला माहिती पाहिजे. आणि याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा उल्लेख आलाय. मग किती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत, ती सगळी गोल्स आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. कारण याचा याचा तुम्ही एसेमध्ये उपयोग करू शकताय, आन्सर रायटिंगमध्ये उपयोग करू शकताय. त्यामुळे SDG ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा उल्लेख करायला पाहिजे. SDC मध्ये 8वं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे त्याचा इथं उल्लेख आलेला आहे, प्रमोट सस्टेनेबल, इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ, फुल अँड प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट अँड डिसेंट वर्क फॉर ऑल. म्हणजे सगळ्यांना काम उपलब्ध करून देणं, डिसेंट काम उपलब्ध करून देणं हा त्यांचा राईट आहे, तरच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो असं खरं तर याच्यामध्ये सांगितलं. म्हणजे 8वं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे त्याच्यामध्ये खरं तर एम्प्लॉयमेंट विषयी बोललं गेलं. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आणखी जर बघितलं तर आपण मेटर्निटी, जे काय मेटर्निटी, पॅटर्निटी हे जे काय रजा आहेत ज्या मिळायला पाहिजे. मग मेटर्निटी रजा म्हणजे काय तर महिला समजा ती प्रेग्नंट आहे, तिला तिच्या बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे, प्रेग्नन्सी डिलिव्हरी ती झाल्यानंतर त्या बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे, परंतु ती कुठंतरी जॉब करते, मग तेवढ्या दिवसांसाठी तिला तेवढा पिरियड रजा द्यायला पाहिजे. आणि त्या रजेबरोबर तिला बाकी काय बेनिफिट सुद्धा देणं गरजेचं आहे, जेणेकरून ती तिचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि जे काय नेसेसरी तिच्या गरजा आहेत त्या भागवू शकेल, चांगल्या पद्धतीनं तिचं आयुष्य जगू शकेल. मग त्या मेटर्निटीसाठी ज्या सुविधा पाहिजे त्या ऑर्गनाइज सेक्टरमध्ये बऱ्यापैकी दिसतात, परंतु अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये ते आपल्याला पाहावयास मिळत नाही. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे पॅटर्निटी. आता याच्यामध्ये फक्त काय आईचाच रोल नसतो, वडिलांचा सुद्धा रोल आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा तशा पद्धतीची रजा मिळणं गरजेचं आहे, ज्याचा की इंडियामध्ये आतापर्यंत विचार सुद्धा केला गेला नाही. महिलांविषयी तर विचार थोडासा केलाय, परंतु जे वडील असतात, जे म्हणजे मदर विषयी विचार केला गेलाय, परंतु फादर विषयी विचार केला नाही. त्यामुळे तो सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे असं लेखिकेला इथं सांगायचं. म्हणजे स्पेशल केअर लिव्ह जी असते, जी काळजीसाठी, कुटुंबियांच्या काळजीसाठी दिली जाणारी रजा असते, ती कुठंतरी देणं गरजेचं आहे. त्याच्यावरती एक विशेष कायदा बनवणं गरजेचं आहे असं इनडिरेक्टली लेखिकेला कुठंतरी सांगायचं. आणि बाकी सगळं जे आहे ते सगळं वुमन्स केअर विषयी बोलले गेले. महिलांच्या खरं तर काय सुधारणा करायला पाहिजे, विशेष करून वर्क प्लेसवरती जे काही तिचे हॅरेसमेंट होते, सेक्शुअल हॅरेसमेंट होते, हे सगळ्यांविषयी कायदा बनवणं गरजेचं आहे. आणि सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी प्रोहिबिशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऑन वर्क प्लेस हा कायदा वेगळा बनवलेला आहे. त्या कायद्याविषयीची सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्या कायद्याचा उल्लेख सुद्धा या एरोटेलमध्ये आलेला आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं आपण या एरोटेलकडे बघू शकतो. बाकी काही विशेष कॉमन खरं तर विशेष पॉईंट दिलेले नाहीत, बाकी सगळे कॉमन पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे बाकी डिस्कस करण्यात मला वाटते काय पॉईंट नाही आहे. त्यामुळे एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आहे त्याची स्थापना कधी झाली, त्याची इन्फॉर्मेशन काय, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही अत्यंत लक्षपूर्वक काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ILO ज्याला आपण म्हणतो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये.
त्यामुळे पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते बघूया. पुढचं एक छोटंसं एडिटोरियल आहे ना, ते लँग्वेजवरती आधारित आहे ना. आपले गृहमंत्री जे आहेत अमित शहा, त्यांनी आताच घोषणा केली होती की लँग्वेज हिंदी ही खरं तर राष्ट्रभाषा असेल, बाकी रिजनल लँग्वेजला याच्यामुळे काय झालं तर प्राधान्य कमी होत असतं आहे. असं आसाममधून सुद्धा हा खरं तर ठराव आणलेला आपल्याला पाहावयास मिळाला की हिंदी ही कंपल्सरी लँग्वेज करू नये. विशेष करून हा नियम काय तर 10वी पर्यंत हिंदी कंपल्सरी प्रत्येक स्टेटनं करणं गरजेचं आहे, अशी खरं तर घोषणा अमित शहा यांच्याकडून करण्यात आली. परंतु जर बाकी मिझोराम, त्रिपुरा, इकडे आसाम बघितलं आपण, अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्ही गेला तर अरुणाचल प्रदेशमध्ये 10वी पर्यंत कंपल्सरी हिंदी आहे. परंतु बाकी स्टेट जर तिथले शेजारचे बघितलं, मग त्याच्यामध्ये मेघालय घ्या, आसाम घ्या, त्रिपुरा घ्या, मिझोराम घ्या, हे जे बाकी काय मणिपूर घ्या, हे बाकीचे स्टेट आहेत त्याच्यामध्ये 8वी पर्यंतच फक्त हिंदी अनिवार्य आहे किंवा 7वी पर्यंत हिंदी अनिवार्य आहे. बाकी त्यांची रिजनल लँग्वेज अनिवार्य आहे. परंतु इथं हा नियम बनवल्यामुळे त्यांना सुद्धा आता हिंदी हा कंपल्सरी सब्जेक्ट ठेवायला लागणार आहे. आणि ते विरोध याचा का करतायत तर त्यांची जी रिजनल लँग्वेज आहे, आसामी असू द्या, मग मणिपुरी असू द्या, ही जी काय रिजनल लँग्वेज आहेत, त्या रिजनल लँग्वेज कुठेतरी अंधकारमय होऊ शकतायत, तुरळक होऊ शकतात अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे त्यांनी याचा विरोध केला आपल्याला पाहावयास मिळतोय. तसाच विरोध मग इकडे तेलुगू भाषिक असू द्या, कन्नड भाषिक असू द्या, तामिळ भाषिक असू द्या किंवा इतर महत्त्वाच्या भाषा आपल्या मराठी भाषिक असू द्या, यांच्याकडे सुद्धा भविष्यात होताना आपल्याला पाहावयास मिळेल. त्यामुळे हिंदीची जी काय कॉन्ट्रोवर्सी आहे ती खरं तर झालेली आपल्याला पाहावयास मिळते. तेच भाषा इथं तर केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यामधून घटनेचा उल्लेख केला तर 6th जे काय शेड्यूल आहे त्या 6व्या अनुसूचीचा आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये याच्याविषयी तरतुदी दिलेली आहेत आणि याच्या रिलेटेड कलम कोणते आहेत, याच्या रिलेटेड भाग कोणता आहे, ह्याचा सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास असणं अत्यंत गरजेचं आहे. तो अभ्यास आपण करून ठेवणं अनिवार्यच आहे, तो आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. इथं खरं तर आपले एडिटोरियल जे काय महत्त्वाचे होते ना ते समाप्त होत आहेत. आता ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली जी न्यूज आहे ती आपली शेजारील कंट्री पाकिस्तानशी रिलेटेड ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि पाकिस्तानमध्ये जसं की सत्तांतर झालेलं आहे, इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागलेलं आहे. आणि आता जे नवीन पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत ते खरं तर नवाज शरीफ जे आहेत त्यांचे बंधू शहबाज शरीफ हे असलेले आपल्याला खरं तर पाहावयास मिळते. तशा पद्धतीचा अर्ज सुद्धा त्यांनी दाखल केलेला आहे आणि त्यांच्या बाजूनं बहुमत सुद्धा असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं आता होणारे पंतप्रधान निश्चितरित्या हे शहबाज शरीफ आहेत असं मानलं जातं. त्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते आपल्याला पाहावयास मिळणार आहे. परंतु याच्यामुळं नो कॉन्फिडन्स मोशन ही जी कॉन्सेप्ट आहे ना ती जास्त न्यूजमध्ये आली. त्याला अविश्वास ठराव आपण मराठीमध्ये म्हणतो. त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याच्यावरती वेगळे लेक्चर सुद्धा मी बनवीनच लवकर. त्यामुळे बाकी त्याच्याविषयी काळजी तुम्हाला असण्याचं काय कारण नाही. फक्त तुमच्या पद्धतीने तोपर्यंत तुम्ही नो कॉन्फिडन्स मोशन विषयीच्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय तरतूद आहे, त्याची रिलेटेड कलम कोणते आहेत, हा सगळा अभ्यास आपण करून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. नो कॉन्फिडन्स मोशन तसा विचार केला तर कुठेही उल्लेख आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आलेला नाहीये. त्यामुळं याची इन्फॉर्मेशन काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तर तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने अटेंड करता यायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. आणि मॅपच्या दृष्टीतून शेजारील कंट्री म्हणून वगैरे बघणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती बूस्टर डोस रिलेटेड असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि बूस्टर डोस हा सशुल्क जरी असला तरी स्वस्तात उपलब्ध करून देणं हे गव्हर्नमेंटने जाहीर केलं आहे. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. याच्या माध्यमातून तुम्ही वॅक्सिन किती प्रकारचे इंडियामध्ये अवेलेबल आहेत, कोविड-19शी रिलेटेड व्हेरियंट किती आहेत, कोविड-19चे डेल्टा व्हेरियंट आहे, कप्पा व्हेरियंट आहे, त्यानंतर ओमायक्रॉन व्हेरियंट आहे, अशा अनेक व्हेरियंट्स आहेत. त्या व्हेरियंटची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि या अनुषंगानं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची, ज्याला आपण WHO असं म्हणतो, त्या WHO सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची महत्त्वाची न्यूज म्हटलं तर मोदी आणि बायडन या दोघांमध्ये, USAचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन, या दोघांमध्ये खरं तर चर्चा व्हर्च्युअल मीटिंगद्वारे होणार आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून साऊथ एशियावरती डिस्कशन केलं जाईल. जे काय रशिया युक्रेन संघर्ष चालला आहे त्याच्यावरती डिस्कशन केलं जाईल. इंडो पॅसिफिक रिजनवरती सुद्धा डिस्कशन केलं जाईल. हे खरं तर अंदाज वर्तवले जात आहेत. आता याच्यामधून तुम्हाला इंडो पॅसिफिक रिजन अनेक वेळा मी दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता काय करायचं तर इंडो पॅसिफिक रिजन डिटेलमध्ये आपण बघून ठेवायचं की नेमका इंडो पॅसिफिक रिजन मॅपवरती कशा पद्धतीने आणि त्याचे महत्त्वाचे 5-6 पॉईंट तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं का महत्त्व आहे एवढं, आणि त्याच्या अनुषंगानेच आकुस हा ग्रुप बनवला गेला होता. त्यामुळे त्या आकुस विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला असायला पाहिजे. ज्याचा की मेंबर कोण कोण आहे तर ऑस्ट्रेलिया आहे, युनायटेड किंगडम आहे आणि USA आहे. त्यामुळे आकुस विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढची न्यूज आहे श्रीलंकेशी रिलेटेड. श्रीलंकेमध्ये जसं की आपण बघितलं की श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात
आर्थिक संकट श्रीलंकेमध्ये आलेले आहे. जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्यांच्या किमती जवळजवळ 5 ते 10% 10 पटीने वाढलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे लोकांना सामान्य जीवन जगणं कुठंतरी अशक्य झालेलं आहे तिथं. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट, आंदोलनं, जाळपोळी तिथं सुरू असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि अशा प्रकारामध्ये एक महत्त्वाचा घटना काय घडते, तर जे तमिळ लोक आहेत श्रीलंकेमध्ये राहणारे, ती तमिळ लोक इल्लीगलरित्या ते आहेत तर श्रीलंकेचे नागरिक, परंतु ते भारतामध्ये घुसखोरी करताना आपल्याला पाहावयास मिळतात. इव्हन त्यांचा आपण असं म्हणू शकतो की न इलाज आहे त्यांचा, तिथं जगू शकत नाहीत. आणि आता सुद्धा याच्या अगोदर पण अनेक कुटुंब आपण बघितले होते, अशा न्यूज येत होत्या. आता सुद्धा 19 आणखी लोक तशा पद्धतीनं इंडियामध्ये आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. त्यांनी हे सांगितलं की 3 ते 4 दिवसापासून आम्ही खरं तर उपाशी आहोत. आम्हाला ज्या काय गरजेच्या वस्तू आहेत त्या सुद्धा तिथे मिळत नाहीयेत. त्यामुळे आम्हाला इकडे आल्याशिवाय पर्याय नाहीये, असं त्यांच्याकडून बोललं जातं. आणि आता तुम्ही मला हे तमिळनाडूमध्येच काय येत आहेत, तर विशेष करून हे तमिळ लोक आहेत, परंतु हे राहतायत श्रीलंकेमध्ये, परंतु आहेत हे तमिळ लोक. त्यामुळे तमिळनाडूमध्ये तमिळ लोक असल्यामुळं त्यांना एक आपुलकीची भावना आहे. आणि तशा पद्धतीने त्यांचे संबंध सुद्धा ऐतिहासिक काळापासून चालत आलेले. त्यामुळे ते जर श्रीलंकेमधून आले, ते तमिळनाडूमध्येच वारंवार येताना आपल्याला पाहावयास मिळतात. आणि हे तमिळ नागरिक सुद्धा त्या एरियामध्ये जाऊन अनेक वेळा मासेमारी करत असतात. आणि त्यामुळं त्यांना श्रीलंकन गव्हर्नमेंटनं पकडलेले सुद्धा अनेक वेळा बातम्या येत असतात. त्यामुळं खरं तर आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत श्रीलंकेमध्ये जे काय आर्थिक संकट सुरू आहे त्याची कारण आपल्याला माहिती असायला पाहिजे. का किमती वाढत आहेत, नेमका काय आहे, ती एक केस स्टडी करून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, विशेष करून अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये, GS 3rd मध्ये मला वाटतं. म्हणून त्या दृष्टीतून आपण या न्यूजकडे बघू शकतो. पुढची न्यूज आहे ती विशेष करून जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्वाची असं आपण म्हणू शकतो. कारण मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स जी काय मिनिस्ट्री आहे, अर्थ सायन्स रिलेटेड जी काय मिनिस्ट्री आहे, त्या मिनिस्ट्रीने सांगितले की जे आपला किनारपट्टीचा जो भाग आहे ना, त्या भागाला खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. कारण का, तर समुद्राच्या पाण्यामुळे त्याची धूप खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि 34% जी धूप आहे ती तशा पद्धतीने झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये पश्चिम बंगालची जी काही किनारपट्टी आहे ती किनारपट्टी जास्त इरोडेट झालेली आहे, म्हणजे जास्त त्याची धूप झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. असं या न्यूजमध्ये खरं तर सांगितलेलं आहे. त्यामुळं जॉग्राफीच्या दृष्टीतून आपल्याला काय कन्सेप्ट बघायचे, तर इरोजनची प्रक्रिया काय आहे, जमिनीची धूप कशा कशा पद्धतीने होत असते, त्याला कारण कोणकोणते आहेत, नेमकं त्याला जमिनीची धूप याचे डेफिनेशन काय, नेमके इरोजनचे डेफिनेशन वगैरे काय, हे सगळी इन्फॉर्मेशन आपण जॉग्राफीच्या दृष्टीतून समजावून घ्यायला पाहिजे. जे काही NCERT आहे जॉग्राफीचे, त्या NCERT मध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आता हा करंटमध्ये गाजणारा विषय आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही त्याचा अभ्यास, ही संकल्पना जी आहे ती क्लिअर करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं आपला आजचा द हिंदू समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन याचं देऊ शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ना याचा बेनिफिट होऊ शकेल. टेलिग्राम चॅनल आहे आपला, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण दिली, तो पण तुम्ही जॉईन करा, जेणेकरून इतर काय अपडेट्स असतील, नोट्स असतील, त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटा आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.